नमस्कार, मी सुशील भेगडे, आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। रेश्मा उठली आहे, रेश्माची तयारी झाली आहे, मी पण उठलोय, माझी पण तयारी झालेली आहे। अश्वथ आणि आयनला आता उठवायचं बाकी आहे, तर आता पहिला मी अश्वथला उठवतो आणि त्याच्यानंतर थोडासा एक व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो। आज आहे 14 ऑगस्ट, सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आज आम्ही आहोत शेगावमध्ये। मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्याबरोबर काय आयटम झाला तो। मग आम्ही काल संध्याकाळी 4:30 वाजता घोटी टोल नाक्यावरून निघालो आणि आम्हाला शेगावला पोचायला जवळजवळ 10:30 वाजले। आणि आमच्याबरोबर अजून 2 फॅमिलीज होत्या। प्रशांत सकपळ हे माझे साडू आहेत, त्यांची एक फॅमिली होती, आणि अमित मस्कर हे माझे साडू आहेत, त्यांची एक फॅमिली होती, आणि अण्णा काकू पण होते। तर त्या लोकांनी पुढे येऊन जे मिळेल तसं हे जरा लॉजिंग बोर्डिंगचा एक रूम बुक केलंय। तर जी आमची टीम अगोदर आली त्यांनी इकडे आसपास फिरून जे लॉजिंग बोर्डिंग मिळेल ते पाहायला सुरुवात केली, कारण भक्त निवास सगळे फुल होते, त्यामुळे त्यांना जी मिळाली त्यांनी बेस्ट पॉसिबल लॉजिंग बुक करून ठेवली, त्यामुळे ती आमची एक सोय झाली। मग मी जेव्हा 10:30 वाजता आलो तेव्हा आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवायलाच गेलो, आणि नंतर आम्ही 10:30 नंतर 11 11:30 वाजता रूमवरती आलो, आणि नंतर आम्हाला झोपायला जवळजवळ 12 वाजले। तुम्ही बघताय आता आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालोय। अश्वथ पण रेडी आहे, रेश्मा पण रेडी आहे, मी पण रेडी आहे। आयन झोपलाय कारण बाकीच्या सगळ्या मुलांची अजून तयारी व्हायची आहे, मग त्या म्हटलं त्याला जरा थोडा वेळ झोपू दे। आता आपण इथून निघून आता दर्शनासाठी जाऊया, आणि नंतर जे आनंद सागर जे गार्डन आहे ते किती उघडं आहे, कारण मी बरंच काय काय ऐकलेलं आहे ते गार्डनबद्दल, पण आता काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे पूर्ण गार्डन खुलं नाही आहे। तर आपल्याला किती गार्डन बघायला मिळते, आपल्याला किती वेळ मिळतोय, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रोग्राम ठरवणार आहोत। तर मग चला, मग तुम्ही पण आमच्याबरोबर महाराजांच्या दर्शनाला। आता तिथे गेल्यावरच कळेल की तिथे काय पद्धत आहे, म्हणजे रेकॉर्डिंग करायला मिळतंय की नाही, परिसर कसा आहे, हे सगळं आता तिकडे गेल्यावरच कळेल। अगदी बेसिक म्हणजे एकदम साधं आहे, काहीही सोय नाहीये। हे 2 बेड आहेत, त्याच्यावर 4 जण आरामात झोपू शकतात, वरती फॅन आहे, आणि मी जिथे आता मोबाईलचा स्टँड ठेवलेला आहे तो कूलरवर ठेवलेला आहे। इथे अकोल्यामध्ये फार गरमी असते, त्यामुळे इथे असा मोठा पत्र्याचा कूलर ठेवलेला आहे। बाथरूम आहे, बाथरूममध्ये टॉयलेट, आणि सकाळी व्यवस्थित गरम पाणी आलं, बस एवढ्या बेसिक गोष्टी आहेत। या रूमची कॉस्टिंग मला माहित नाही, कारण रूम काल रात्री प्रशांतनी किंवा अमितने बुक केली होती। तर मग मी तुमच्यासाठी ग्राफिक्सच्या माध्यमातून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती त्याची माहिती मी तुम्हाला देईन। आता 7:45 वाजलेले आहेत आणि आमचा आयन उठलेला आहे। बघा आयन बघा, आता आयन आंघोळीला जाणार आहे, मस्त गरम गरम पाणी लागून सोडलेलं। सकाळचे 8:45 वाजता आहेत आणि आम्ही आमच्या हॉटेल रूममधून खाली उतरतोय। आमची रूम 2nd फ्लोअरला होती, 2 रूम 1st फ्लोअरला होत्या, आणि अण्णा आणि काकूची रूम ग्राउंड फ्लोअरलाच घेतली होती। बघूया, सगळे खाली उतरलेले दिसत आहेत। एक वर्ष झालं आमचं हॉटेल मंदिरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि गाड्या लावायलाही चांगली जागा मिळाली।
शुभ सकाळ मंडळी. त्यामुळे आम्ही आता पायी चालतच मंदिराकडे निघालो. जवळच मेन रोडवर हे छानसं हॉटेल मिळालं आणि आम्ही मस्तपैकी नाश्ता करून घ्यायचं ठरवलं. आणि हॉटेलमध्येही कोणी नसल्या कारणामुळे आम्हाला सीटही पटकन मिळाल्या. हेच ते हॉटेल स्नेहदीप. रांगेतच जागोजागी पाणी पिण्याची ही व्यवस्था केलेली आहे. सुट्टीचे दिवस असल्या कारणामुळे तुफान गर्दी होती, पण इथे असल्यामुळे असं वाटलं नाही की तेवढी गर्दी असेल. एवढीच गर्दी जर बाहेर कुठे असती तर दर्शनाला 8 ते 10 तास तरी गेले असते. पण इथे मात्र आम्हाला फक्त 2 तास गेले दर्शनासाठी. प्रसादासाठी दुमजली किंवा तिमजली असे प्रसादालय बांधण्यात आलेले आहे आणि जिन्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे हॉल आहेत आणि हा आहे अगदी उत्कृष्ट असा प्रसाद. तिथे अगदी मनापासून सेवा करणाऱ्या सेवकांना
मी असं कुठेही पाहिलेलं नाही की येणाऱ्या भाविकाचा इतका विचार हे संस्थान करत असेल. एकमेवा द्वितीय असे हे संस्थान आहे. या संस्थानाला आणि तिथल्या सेवेकऱ्यांना माझा मानाचा मुजरा. इथे रांग लावण्यापासून पिण्यासाठी पाणी देण्यापर्यंत भाविकांचा इतका विचार केला गेलेला आहे की रांगेत उभे असताना कुठेही गरम होऊ नये म्हणून व्हेंटिलेशन प्रॉपर आहे. डोक्यावरती फॅन आहेत. रांगेत बसण्यासाठी व्यवस्था आहे. रेस्टरूम इतके नीट अँड क्लीन आणि अगदी सुगंधित आहेत. म्हणजे जसं लग्नाच्या हॉलच्या बाहेर ते जुन्या काळी दिला गेलेला आहे. एक कागदाचा कपटाही तुम्हाला बाहेर पडलेला सापडणार नाही. जशी आपण 50, 100, 500, 1000 पैसे देऊन शॉर्टकट नाही आहे. अगदी छोट्या छोट्या म्हणजे बारीक बारीक गोष्टींचा विचार केला गेलेला आहे. म्हणजे हात धुण्यासाठी एक प्रकारे जसं ठिबक सिंचन असतं तसं एक बारीकशी धारवाला नळ होता. तो कंटिन्युअस चालू होता. म्हणजे तिथे पाण्याचा अपव्यय टाळला जातो. तसेच जेवताना ग्लास ठेवण्यासाठी टेबलामध्ये एक खाच केलेली होती. त्या खाचेमध्ये ग्लास व्यवस्थित ठेवण्यात आलेला होता. तर आता दुपारची 1:20 झालेली आहेत. आम्ही 9:30 मंदिराच्या गेट बाहेर होतो. 11:30 वाजता आमचं दर्शन झालं. 11:30 वाजता आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो. म्हणजे पूर्ण जेवण असतं प्रसादामध्ये. ते पण अर्ध्या तासातच आमचं झालं. आणि आता बरोबर मंदिराच्या परिसरात फिरून वगैरे थोडंसं 1:20 वाजता आम्ही परत रूमवर परतलोय. तर रामराम मंडळी, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. आम्ही थोडंसं आता रूमवरती आराम करायला आलेलो आहे. रेश्मा आणि अण्णा गेले कचोरीची ऑर्डर द्यायला. शेगाव कचोरी फार फेमस आहे. म्हणजे लोकांच्या फार डिमांड आहेत. तर मला वाटतं एक 150-200 पुरींची ऑर्डर द्यायची आहे. प्रत्येकजण 50-50 पुऱ्या इथून घेऊन जाणार आहेत. प्रत्येकजण आपापल्या रिलेटिव्सला किंवा ऑफिसमध्ये द्यायला. आणि बाकीचे लोक थोडंसं बाजारात काहीतरी मार्केटिंग वगैरे करतायत. आम्ही दोघंजण, अमित आणि मी, आता येऊन रूमवरती थोडासा आराम करायला बसलो आहे. आणि आता इथून नंतर आता आमचा आनंदसागर या गार्डनवर जाण्याचा प्लॅन आहे. तर मग आनंदसागरला आपण हा आजचा ब्लॉग एंड करू. तर मग चला बघूया आता आनंदसागरचं गार्डन कसं आहे ते. तर नमस्कार मंडळी, आता दुपारचे वाजलेत 2:30 आणि आम्ही चाललो आता आनंदसागर पार्कला. आणि आता आपली गाडी झाली आहे मेवणी स्पेशल. माझ्या बरोबर आहे माधवीला तुम्ही पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल. आणि माझ्या डावीकडे बसले रेश्माच्या मागे आहे मयुरी. तिला पण आपण पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि ही फ्रंटला बसली आमची होम मिनिस्टर रेश्मा. त्यांना म्हटलं आता इकडे काय बसा आणि काय मजा करायची आहे ती करा. आध्यात्मिक केंद्र आनंदसागर सेवार्थ निःशुल्क वाहनतळ. निःशुल्क आहे, फ्री आहे असं कुठेच नाही पाहिलं आपल्याला. फ्रीमध्ये पार्किंग.